फक्त 1.5 ते 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की एमएससीबी तुमच्याकडून कुठला कुठला कर वसूल करते जेव्हा तुम्ही लाईट बिल पे करता. एक बेसिक उदाहरण हे दिसतंय तुम्हाला सर्वांना. इथे किती बिल दाखवतं? 829 रुपये. 100 युनिट कन्झम्पशनचं दाखवलेलं आहे. हे जे लाईट बिल दाखवलं मी तुम्हाला 829 रुपये, तुम्ही इथं बघू शकता. हे 100 युनिट्स आहे. जर तुम्ही सिंगल फेज यूज करत असाल तर एमएससीबी तुमच्याकडून, मग तुम्ही म्हणाल की सर सिंगल फेजला 100 युनिट पर्यंत लाईट बिल किती आहे? 4 रुपये 28 पैसे. तर लोक कॅल्क्युलेशन कसे करता की 100 युनिट गुणिले 4.5 रुपये म्हणजे 4 रुपये 28 पैसे म्हणजे 428 रुपये लाईट बिल यायला पाहिजे, पण तेवढं येत नाही. लाईट बिल आलेलं 829. याच्या मागचं सत्य काय मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, सगळ्यात नंबर तुमच्याकडून फिक्स्ड चार्ज वसूल केला जातो एनर्जी मीटरचा. तुम्ही वापरा की न वापरा, तो 130 रुपये. नंबर 2, तुमचा ओरिजिनल टॅरिफ जो 4.28 रुपये एका युनिटच्या मागे पडतो, म्हणजे 400 तुमचे किती 28 रुपये तिथे झाले. तिसरा चार्ज लागतो इलेक्ट्रिसिटी ड्युटीचा, जे तुम्ही व्हिडिओ बघितला, जो 16% तुमच्याकडून वसूल केला जातो, 16% लाईट बिलाच्या मागे. चौथा चार्ज असतो तुमचा व्हीलिंग चार्ज. व्हीलिंग चार्ज म्हणजे काय? पॉवर स्टेशनला इलेक्ट्रिसिटी तयार होण्यापासून तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत, ट्रान्समिशन लाईन म्हणा, डिस्ट्रीब्युशन लाईन म्हणा, ट्रान्समिशन पोल, डिस्ट्रीब्युशन पोल, डीपी, पॉवर ट्रान्सफॉर्मर, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, यांचा टोटल चार्ज एका युनिटच्या मागे 1 रुपये 47 पैसे, 1 पैसा तुमच्याकडून वसूल केला जातो. आणि सगळ्यात शेवटी अजून एक चार्ज, ज्याला FAC म्हणतात, फ्यूल ऍडजस्टमेंट चार्जेस. म्हणजे हा जो दगडी कोळसा किंवा वेगवेगळे फ्यूल यूज केले जातात पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये त्याचा कर दर कमी जास्त होत राहतो, त्याचे पण 10 रुपये वसूल केले जातात. म्हणजे टोटल चार्ज किती झाला बघा. 100 युनिटचा ऍक्च्युअल कन्झम्पशन झालं 428, 10 रुपये फिक्स्ड चार्ज, व्हीलिंग चार्जेस तुमचे 16% हिशोबाने झाले 117, 1 रुपये 47 पैसे व्हीलिंग ह्याचे चार्जेस झाले तुमचे. व्हीलिंग चार्जेस 147 आणि फिक्स्ड चार्ज झाले तुमचे 130. 100 युनिटचं कन्झम्पशन झालं तुमचं 819.